महाराष्ट्र लसीकरणात सदैव अग्रेसर राहिलेला आहे. आपल्याकडे 3,500 पेक्षा जास्त कोल्ड चेन पॉईंट्स आहेत. आपण 8 लाखपेक्षा जास्त दरवर्षी लसीकरण सत्र घेतो. अनेक ठिकाणी आपल्याकडे ते रिमोट भागामध्ये सब सेंटरला आपल्याकडे रेफ्रिजरेटरची व्यवस्था नसते. सो जे आपली VNM आहे त्याला PSC कडून ते लस घ्यावी लागते आणि नंतर त्यांनी ते गावामध्ये जाऊन ते लसीकरण करावं लागते. आता असा केल्यानंतर ते 8 वाजेपासून ते लसीकरण सत्र सुरू होण्याची शक्यता नसते आणि जेव्हा ते लस घेऊन गावात पोहोचते तेव्हा ते 1 किंवा 2 वाजून जातात आणि परत त्यांना ते राहिलेली जी लस आहे ते PSC पर्यंत आणून द्यावे लागते. तर जो रिमोट एरिया जिथे आपल्याला समजा 8 वाजेपासून ते सुरू करायचं असेल तर तिथे हे ड्रोनची सहाय्याने आपण ते जेवढी आपल्याला मात्रा पाहिजे तेवढी मात्रा आपण पहुंच करून देऊ शकतो. सर, राज्यात किती ठिकाणी हा प्रयोग आता केला जाणार आहे हा यशस्वी झाल्यानंतर? तो आता आम्ही ठरवलेला नाही आहे. आता याची कॉस्टिंग वगैरे आम्हाला बघावं लागेल. आता ते प्रायोगिक तत्वावर आहे. आता सध्या याच्या काही खर्च राज्य शासनावर नाही. आता याने ते प्रायोजित त्यांनी ते प्रकल्प उभा केलेला आहे आणि या प्रकल्पाची ते पाहून आपल्याला की याचे काही आपल्याला कशा याचे आपल्याला चांगले परिणाम मिळतील त्या अनुषंगाने पुढची